विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. अनअकॅडमीच्या युट्यूब चॅनलमध्ये मी अभिजित पाटील तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, चालू घडामोडीचा अभ्यास करण्यासाठी आपण एक नवीन कोर्स लॉन्च करीत आहोत. चालू घडामोडी सराव प्रश्नसंच मालिका असं या आपल्या कोर्सचं नाव असणार आहे. या कोर्समध्ये तुम्हाला परीक्षाभिमुख व दर्जेदार प्रश्नांचे एकूण 30 संच लेक्चरच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत. प्रत्येक संचामध्ये एकूण 10 प्रश्न तुम्हाला अभ्यासायला मिळतील. त्या प्रश्नांची रचना आयोगाच्या धर्तीवर करण्यात आलेली आहे आणि विविध घटकांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे. म्हणजे चालू घडामोडींची मासिक अभ्यासत असताना त्याच्यामध्ये राजकीय व घटनात्मक, सामाजिक, आर्थिक, पुरस्कार व पुस्तके किंवा क्रीडा असे विविध घटक आपण अभ्यासतो. तर त्यातले अतिशय महत्वाचे असणारे मुद्दे आणि त्यांचा समावेश आपण या प्रश्नसंचांमध्ये केलेला आहे. तर एमपीएससीची राज्यसेवेची पूर्वपरीक्षा असेल किंवा संयुक्तची पूर्वपरीक्षा, घटक क, सरळ सेवेची भरती किंवा युपीएससीची सुद्धा, तर या सगळ्या परीक्षांसाठी आपला हा कोर्स एक उत्तम मार्गदर्शक ठरणार आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पहिल्या लेक्चरला आपण आज सुरुवात करूया. एकूण 10 प्रश्न आपण या लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत. आपल्या लेक्चर मधला पहिला प्रश्न आहे नागरिकत्व कायद्याच्या संदर्भातला असणारा हा प्रश्न. एकूण 4 विधानं तुम्हाला इथे दिलेली आहेत आणि त्यातलं बरोबर नसलेलं विधान निवडा असं इथं आपल्याला सांगितलेलं होतं. तर नागरिकत्व दुरुस्ती कायदा 2019 याच्या संदर्भातली विधाने अभ्यासून त्यापैकी बरोबर नसलेली विधान आपल्याला निवडायचं आहे. पहिलं विधान असं म्हणतं, 1955 सालच्या मूळ कायद्यामध्ये आतापर्यंत एकूण 9 वेळेस दुरुस्ती करण्यात आलेली आहे. तर बरोबर असणारे विधान आहे. संयुक्त सारख्या पूर्वपरीक्षेला आपल्याला एका वाक्यांमध्ये याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो की एकूण किती वेळेस त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्यात आलेली आहे. स्पर्धा परीक्षेची चालू घडामोडीची मासिक अभ्यासत असताना बऱ्याच मासिकांमध्ये याचा उल्लेख 6 असा करण्यात आलेला आहे, परंतु ते पूर्णतः चुकीचं आहे. एकूण 9 वेळेस या मूळ कायद्यामध्ये आतापर्यंत दुरुस्ती करण्यात आली आहे. तो मूळ कायदा आहे 1955 सालचा. दुसरं विधान असं म्हणतं, हा कायदा झाला परंतु लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये मंजुरी मिळत असताना त्या कायद्याच्या विरोधात किती मते पडली किंवा कायद्याच्या बाजूने किती मते पडली आणि लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये मंजुरी मिळालेली तारीख ती सुद्धा आपल्याला पाठ असणं खूप गरजेचं आहे. तर 9 डिसेंबर 2019 ला 311 या कायद्याच्या बाजूने मते पडली लोकसभेमध्ये आणि एकूण 80 मतं या कायद्याच्या विरोधामध्ये पडलेली होती. राज्यसभेचा जर विचार केला तर 11 डिसेंबर 2019 ला 125 मतं या कायद्याच्या बाजूने पडलेली होती आणि विरोधामध्ये 105 मते पडलेली होती. अजून एक महत्वाची तारीख आपल्याला लक्षात ठेवण्यासारखी म्हणजे राष्ट्रपतींनी या कायद्यावरती कधी स्वाक्षरी केली. तर 12 डिसेंबर 2019 ला राष्ट्रपतींनी या कायद्यावरती स्वाक्षरी केलेली होती. आणि अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणजे जो पर्याय क्रमांक 3 मध्ये तुम्हाला इथे विधानामध्ये दिलेला होता, तर हा दुरुस्ती कायदा देशभरामध्ये लागू कधी झाला, तर 10 जानेवारी 2020 ही देशभरामध्ये लागू करण्यात आलेली त्या कायद्याची तारीख आहे. तर पर्यायामध्ये टाकत असताना जर आपल्याला 10 जानेवारी 2019 असं टाकलं आणि एखादा पर्याय वरीलपैकी एकही नाही असा जर दिला तर आपण 10 जानेवारी हे तोंडपाठ केलेलं असतं. त्याच्यामुळे उत्तर चुकण्याची खूप मोठ्या प्रमाणावरती तिथं उत्तर ते चुकू शकतं. त्याच्यामुळे 10 जानेवारी 2020 ही तारीख सुद्धा तुम्ही तोंडपाठ करून ठेवली पाहिजे. त्याच्यामुळे या आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय मतदार दिनाशी संदर्भात असणारा. बऱ्याचदा राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेला आपल्याला अशा पद्धतीचे प्रश्न दिनावरती विचारले जातात. विशेषतः ते प्रश्न विचारत असताना आपल्याला पर्यावरणातले दिन आतापर्यंत जास्त विचारलेले आहेत किंवा एखादा राष्ट्रीय महत्वाचा असणारा दिन आपल्याला विचारला जातो. तर इथं राष्ट्रीय मतदार दिनाबद्दल तुम्हाला विधानं दिलेली होती. पहिलं विधान असं म्हणतं, 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो. तर हे बरोबर असणारे विधान आहे. 25 जानेवारी 1950 रोजी भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली होती आणि
त्या स्थापना दिनानिमित्त हा दिन साजरा केला जातो. तर हा दिन प्रथम साजरा केला 2011 साली आणि 2020 साली जो ही दिन साजरा केला तर तो 10वा राष्ट्रीय मतदार दिन होता आणि त्या दिनाची संकल्पना होती मजबूत लोकशाहीसाठी निवडणूक साक्षरता. तर 2020 हे भारतीय लोकशाहीच्या इतिहासातलं महत्वाचं असं असणारं वर्ष आहे, कारण भारतीय निवडणूक आयोग यंदा 70 वर्ष पूर्ण करत आहे. त्याच्यामुळं अशा महत्वाच्या घटना असल्या कारणानं आपण या घटकावरती प्रश्न परीक्षेला एक्सपेक्ट करू शकतो. तर या प्रश्नाचं आपल्या योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 सर्व विधानं योग्य आहेत. पुढचा प्रश्न आहे नवी दिल्लीतील लाल किल्ल्यासमोर आयोजित करण्यात आलेल्या भारत पर्व 2020 चा कालावधी काय आहे? तर आपल्याला परीक्षेला राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेचा जर विचार केला तर आपल्याला एकदा पर्यटन पंधरवडा विचारलेला होता. तर अशा पद्धतीचे सप्ताह असतील किंवा पर्यटन पंधरवडे असतील तर ते आपल्याला परीक्षेला महत्वाचे असणारे विचारले जातात. तर इथं भारत पर्व बद्दल आपल्याला विचारलेलं होतं. तर 26 जानेवारी 2020 ते 31 जानेवारी 2020 या कालावधीमध्ये लाल किल्ल्यासमोर या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्याच्या मागची असणारी संकल्पना एक भारत श्रेष्ठ भारत आणि महात्मा गांधीजींची 150वी असणारी जयंती साजरी करणं हे त्याच्या मागचा असणारा प्रमुख उद्देश होता. तर केंद्रीय पर्यटन मंत्रालयानं या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं आणि विशेषतः याच्या मागचा उद्देश नागरिकांमध्ये देशप्रेम वाढवणं आणि देशातील पर्यटन स्थळांना भेट देण्यास नागरिकांना प्रोत्साहित करणं याच्यासाठी हा भारत पर्व साजरा करण्यात आलेला होता. तर पर्याय क्रमांक 3 26 जानेवारी ते 31 जानेवारी 2020 हा त्या पर्वाचा असणारा योग्य कालावधी आहे. पुढचा प्रश्न आहे हेनले पासपोर्ट इंडेक्स बद्दल आपल्याला इथे विचारलेलं होतं. विधानं विचारात घ्यायची होती आणि योग्य पर्याय निवडा असं म्हटलेलं होतं. तर हेनले पासपोर्ट इंडेक्सचा जर आपण विचार केला तर आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक असोसिएशन IATA तर यांनी हा इंडेक्स प्रकाशित केलेला होता. तर या निर्देशांकासाठी 199 वेगवेगळे पासपोर्ट आणि 257 वेगवेगळी पर्यटन स्थळं विचारात घेतलेली होती आणि त्याच्यानुसार हा इंडेक्स प्रकाशित करण्यात आलेला आहे. तर पहिलं विधान तर बरोबर आहे. आताच मी तुम्हाला म्हटलं की आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक असोसिएशन IATA नावाची जी काही संस्था आहे तर ती हा निर्देशांक प्रकाशित करत असते. दुसरं विधान आहे या इंडेक्सनुसार सिंगापूर या देशाचे पारपत्र सर्वाधिक शक्तिशाली ठरलेलं आहे. तर हे पूर्णतः चुकीचं असणारं विधान आहे, कारण सर्वाधिक शक्तिशाली पारपत्र असलेले पहिले 5 जर आपण देश बघितले तर प्रथम क्रमांकावरती आहे जपान हा देश, सिंगापूरचा द्वितीय क्रमांक लागतो, त्याच्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती जर्मनी, त्याच्यानंतर दक्षिण कोरिया. जर्मनी आणि दक्षिण कोरिया हे दोन्हीही देश तिसऱ्या क्रमांकावरती आहेत. चौथ्या क्रमांकावरती इटली, त्याच्यानंतर फिनलँड सुद्धा चौथ्या क्रमांकावरतीच आहे आणि 5व्या क्रमांकावरती स्पेन आणि अमेरिका आहे. या यादीमध्ये भारताचा जर विचार केला तर 2006 साली भारत 71व्या स्थानी होता आणि आता भारत 84व्या 84th प्लेसवरती भारत त्याच्यामध्ये. पुढचा प्रश्न आहे जागतिक सामाजिक गतिशीलता निर्देशांक. अतिशय महत्वाचा असा असणारा हा प्रश्न, कारण जेवढेही निर्देशांक आपण अर्थव्यवस्था अभ्यासत असताना त्याच्यामध्ये सुद्धा अभ्यासतो तर हे निर्देशांक आपल्यासाठी खूप महत्वाचे असतात. म्हणजे ज्याच्यामध्ये मानव विकास निर्देशांक ज्याच्यावरती आयोग आपल्याला बऱ्याचदा प्रश्न त्याच्यावरती रिपीट झालेले आहेत. तर त्याच्यामुळे हा सुद्धा आपल्याला अतिशय महत्वाचा असणारा निर्देशांक परीक्षेच्या दृष्टीनं इम्पॉर्टंट आहे, कारण हा निर्देशांक 2020 साली पहिल्यांदाच प्रकाशित करण्यात आलेला आहे. आता बरेच निर्देशांक आपण चालू घडामोडीच्या मासिकामध्ये अभ्यासत असतो, पण त्यातले नेमके करायचे कुठले हा एक आपल्याला नेहमी गोंधळून टाकणारा प्रश्न आपल्या मनामध्ये असतो. तर महत्वाच्या संघटनांनी किंवा संस्थांनी प्रकाशित केलेला किंवा राष्ट्रीय दृष्ट्या महत्वाचा असणारा निर्देशांक तेवढेच आपल्याला परीक्षेसाठी अभ्यासायचे आहेत. तर जागतिक सामाजिक गतिशीलता निर्देशांक
2020 साली जो काही निर्देशांक हा प्रकाशित केला, तर ही 2020 ची प्रथमच आवृत्ती आहे. हा निर्देशांक जागतिक बँकेकडून प्रकाशित करण्यात आला आहे असं पहिल्या विधानामध्ये इथं म्हटलेलं होतं. पूर्णतः चुकीचं असणारं हे विधान आहे. तर हा निर्देशांक वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम जागतिक आर्थिक मंचानं प्रकाशित केलेला आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, त्याच्यामुळे पहिलं विधान हे चुकीचं असणार आहे. तिसरं विधान असं म्हणतं, या निर्देशांकामध्ये भारत 76व्या स्थानी आहे. बरोबर असणारं विधान आहे. आणि डेन्मार्क 85.2 गुणांसह या निर्देशांकामध्ये प्रथम स्थानी आहे. तर डेन्मार्क प्रथम स्थानी. दुसऱ्या क्रमांकावरती येतो नॉर्वे हा देश, त्याच्यानंतर फिनलँड, स्वीडन आणि आइसलँड. तर आपल्याला या निर्देशांकामधल्या पहिल्या 5 देशांचा क्रम वगैरे लावा इतकं डीप मध्ये आपल्याला आयोग विचारत नाही. भारत जर पहिल्या त्या 5 मध्ये वगैरे असेल तर आपल्याला विचारण्याची शक्यता असते. जर आपल्याला याच्यावरती प्रश्न विचारायचा झाला तर ब्रिक्स देशांमध्ये भारत कुठे आहे किंवा ब्रिक्स देशांमधले इतर जे काही सदस्य देश आहेत तर त्यांच्या तुलनेत भारत कितव्या क्रमांकावरती आहे असं एखाद्या विधानामध्ये आपल्याला विचारलं जाऊ शकतं. तर ब्रिक्स देशांचा जर विचार केला तर रशिया 39th प्लेसवरती आहे. त्याच्यानंतर चीन आहे 45व्या स्थानी. त्याच्यानंतर ब्राझील 60 क्रमांकावरती आणि त्याच्यानंतर भारत 76व्या क्रमांकावरती आणि भारतानंतर दक्षिण आफ्रिका 77व्या स्थानी त्याच्यावरती आहे. तर जागतिक सामाजिक गतिशीलता म्हणजे नेमकं काय असते किंवा सामाजिक गतिशीलता नेमकं म्हणजे काय, तर व्यक्तीच्या वैयक्तिक परिस्थितीमध्ये त्याच्या पालकाच्या तुलनेत जे काही उतार आणि चढाव झालेले असतात तर त्याला सामाजिक गतिशीलता म्हणून संबोधलं जातं. तर या निर्देशांकामध्ये अशाच पद्धतीची सामाजिक गतिशीलता त्यांनी अभ्यासून काही निष्कर्ष दिलेले आहेत. तर जागतिक आर्थिक मंचानं हा निर्देशांक जाहीर केलेला किंवा प्रकाशित केलेला आहे. जागतिक आर्थिक मंचाचा जर विचार केला तर ही सार्वजनिक आणि खासगी सहकार्यावरती आधारित असणारी स्वतंत्र आंतरराष्ट्रीय संस्था म्हणून कार्य करते. या संस्थेची स्थापना 1971 साली जिनिव्हा या ठिकाणी झालेली आहे आणि तिचं मुख्यालय जिनिव्हा, स्वित्झर्लंड या ठिकाणीच कार्यरत असणार आहे. आता फक्त जागतिक आर्थिक मंचानं हा निर्देशांक जाहीर केला आणि या निर्देशांकाबद्दलच इतर सगळी माहिती आपण तोंडपाठ करून जर ठेवली आणि आपला अभ्यास झाला जर असं आपण समजलं तर ते पूर्णतः चुकीचं ठरू शकतं. कारण बऱ्याचदा आयोगाचा असा कल असतो की त्याला अप्लाइड असणाऱ्या गोष्टी सुद्धा आपल्याला परीक्षेला विचारल्या जातात. तर जागतिक आर्थिक मंचाकडून इतर सुद्धा काही लोकप्रिय अहवाल जे काही प्रकाशित केले जातात तर ते सुद्धा आपल्याला तोंडपाठ असणं खूप गरजेचं आहे. तर जागतिक आर्थिक मंचाचा जर विचार केला तर जागतिक जोखीम अहवाल, ग्लोबल रिस्क रिपोर्ट, त्याच्यानंतर ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट, जागतिक स्पर्धात्मकता अहवाल, प्रवास आणि पर्यटन स्पर्धात्मकता अहवाल आणि आता म्हटलं ते ग्लोबल सोशल मोबिलिटी इंडेक्स. तर इतके सगळे निर्देशांक जागतिक आर्थिक मंच प्रकाशित करत असतं. त्याच्यामुळं तो मुद्दा अभ्यासत असताना त्याच्याशी संबंधित असणाऱ्या इतर गोष्टी सुद्धा आपल्याला परीक्षेसाठी खूप महत्वाच्या असतात. चालू घडामोडींच्या मासिकामध्ये एकच मुद्दा वाचला आणि तिथपर्यंतच मर्यादित राहून आपल्याला चालत नाही. तर इतर सुद्धा अप्लाइड गोष्टी सुद्धा आपल्याला थोड्याशा बघून ठेवाव्या लागतात. या आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 1. हे चुकीचं असणारं विधान आहे. इथं फक्त जागतिक आर्थिक मंच असं असायला हवं होतं. कधी कधी आपल्याला तो दिन जास्त चर्चेमध्ये असेल आणि त्या दिनाची संकल्पना. पुढचा प्रश्न आहे 6व्या क्रमांकाचा. योग्य जोड्या लावा इथं आपल्याला विचारलेलं होतं. काही दिन आपल्याला दिलेले आहेत. एक प्रत्येक परीक्षेला राज्यसेवेच्या आपल्याला म्हणजे अलीकडचा आयोगाचा जर ट्रेंड बघितला तर एखादा दिन आपल्याला विचारला जातो. महत्वाचे असणारे हे दिन आहेत. कधी कधी आपल्याला तो दिन जास्त चर्चेमध्ये असेल आणि त्या दिनाची संकल्पना जर जास्त गाजली असेल किंवा त्याच्यावरती चर्चा जास्त झालेली असेल तर तो प्रश्न आपल्याला विचारला जातो. स्तंभामध्ये पहिला इथे दिन दिलेला आहे जागतिक शून्य भेदभाव दिन. तर हा दिन 1 मार्चला साजरा केला जातो. दुसरा आहे जागतिक ग्राहक हक्क दिन, 15 मार्चला साजरा केला जातो. अशाच पद्धतीनं राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन सुद्धा असतो. त्याच्यावरती मी नंतरच्या एखाद्या व्हिडिओमध्ये लेक्चरमध्ये बोलणार आहे. तर अच जोडी लागते पहिल्या याला. त्याच्यानंतर दुसरा आहे जागतिक ग्राहक हक्क दिन 15 मार्च. त्याच्यानंतर आहे आंतरराष्ट्रीय महिला दिन. आंतरराष्ट्रीय महिला दिन 8 मार्चला साजरा केला जातो. आणि चौथा आहे राष्ट्रीय लसीकरण दिन 16 मार्च. बऱ्याच पुस्तकांमध्ये तुम्ही राष्ट्रीय लसीकरण दिनाचा
जानेवारी मधला एक दिवस तुम्ही अभ्यासला असेल तर हा राष्ट्रीय लसीकरण दिन वर्षातून 2दा साजरा केला जातो. तर जानेवारीतल्या दिनाबद्दल मला वाटतं 19 जानेवारी हा सुद्धा राष्ट्रीय लसीकरण दिन म्हणून बऱ्याच मासिकांमध्ये दिलेला आहे. तर त्याच्यावरती आपण नंतरच्या एखाद्या लेक्चरमध्ये बोलू. तर पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर येतं. 1, 2, 4, 3. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे पर्यावरणाशी संबंधित असणारा अतिशय महत्वाचा प्रश्न आपल्या चालू घडामोडीमधला रामसर तळाशी संदर्भातला असणारा. कारण महाराष्ट्रातलं पहिलं क्षेत्र नांदूर मध्यमेश्वर हे रामसर स्थळांच्या यादीमध्ये आता समाविष्ट करण्यात आलेले आहे. तर या स्थळाविषयी आपल्याला इथे विधानं दिलेली होती आणि अचूक नसणारे विधान म्हणजे बरोबर नसलेले विधान आपल्याला इथं ओळखायचं होतं. पहिलं विधान असं म्हणतं फेब्रुवारी 2020 पर्यंत देशातील रामसर स्थळांची संख्या 37 इतकी झालेली आहे. तर हे बरोबर आहे. फेब्रुवारी 2020चा जर आपण विचार केला तर एकूण 37 स्थळं रामसर स्थळ आपल्याला भारतामधली पाहायला मिळतात. अशाच पद्धतीचा मागच्या वर्षी एक आपल्याला प्रश्न विचारलेला होता, म्हणजे असाच फ्रेम तो केलेला होता. कुठला तर जागतिक वारसा स्थळांच्या संदर्भात आपल्याला त्यावेळी विचारलेलं होतं आणि गेल्या 2-3 वर्षांपासून जागतिक वारसा स्थळे चर्चेमध्ये भारतातली होती. त्याच्यामुळे आपल्याला तो प्रश्न फ्रेम केलेला होता. हा प्रश्न सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. रामसर स्थळांचा जर विचार केला तर रामसर क्षेत्र ही घोषित का केली जातात तर दलदलीचे जे काही प्रदेश असतात त्याला पाणथळ प्रदेश सुद्धा आपण म्हणतो. तर त्यांच्या संवर्धनासंदर्भातला केलेला हा करार रामसर करार म्हणून ओळखला जातो. तर आता हा खूप चर्चेमध्ये असल्या कारणानं आपण प्रश्न त्याच्यावरती परीक्षेला एक्सपेक्ट करू शकतो. दुसरं विधान असं म्हणतं जगभरातील सर्वाधिक रामसर स्थळे इटली या देशात आहेत. तर थोडंसं जागतिक वारसा स्थळांचं आपण वाचून ठेवलेलं असतं म्हणून फसवण्यासाठी हे विधान मी इथं फ्रेम केलेलं होतं. तर इटली आणि चीन हे दोन्ही देश जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये प्रथम क्रमांकावरती आहेत. त्याचा रामसर स्थळाशी काहीही संबंध नाही आणि परीक्षेच्या दरम्यान प्रेशर घेतल्या कारणानं आपल्याला असे साधे सोपे प्रश्न आपले चुकण्याची शक्यता खूप असते. त्याच्यामुळं चालू घडामोडींचा अभ्यास करत असताना थोडासा व्यवस्थित लक्ष देऊन आपल्याला तो संकल्पना किंवा तो मुद्दा व्यवस्थित स्पष्ट झाल्याशिवाय पुढच्या मुद्द्याकडे जाणं म्हणजे आपल्याला धोक्याचं ठरू शकतं. त्याच्यामुळं थोडंसं स्पीड जर आपण स्लो केलं तरी चालेल, परंतु तो मुद्दा पूर्णतः वाचून घेतल्यानंतरच आपण पुढच्या मुद्द्याकडे वळलं पाहिजे. आता चालू घडामोडीवरती श्रीकांत साठे सरांचा सुद्धा कोर्स चालू आहे. तर त्याच्यामध्ये सरांचं शिकवण्याची जी काही पद्धत आहे तर त्याच्यामध्ये सर आपल्याला थोडंसं ते डायग्रॅमॅटिक वेनं ते लक्षात राहण्यासाठी आपल्याला स्टोरी टाईप शिकवतात. तर तसा आपल्याला अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. कारण चालू घडामोडीचं तर तसं आपण बघायला गेलं तर तुम्हाला 15 ते 17 प्रश्न परीक्षेला येणार आहेत आणि एकूण वर्षभराच्या चालू घडामोडी आपल्याला अभ्यासाव्या लागतात. त्याच्यामुळं महत्वाचं काय आणि त्यातलं नेमकं काय लक्षात ठेवलं पाहिजे हे जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत चालू घडामोडीचा अभ्यास आपला व्यवस्थित होत नाही आणि परीक्षेमध्ये मार्क सुद्धा मिळत नाही. त्याच्यामुळं या गोष्टी आपण पहिल्यांदा समजावून घेतल्या पाहिजेत. आयोगाचं डिमांड किंवा आयोगाची मागणी जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत आपला अभ्यास चुकीच्या दिशेनं वाटचाल करू शकतो. तर तिसरं विधान त्यातलं आहे नांदूर मध्यमेश्वर हे राज्यातील प्रथम रामसर स्थळ ठरले आहे. तर बरोबर असणार आहे नाशिक जिल्ह्यातल्या निफाड तालुक्यामध्ये हे ठिकाण आहे नांदूर मध्यमेश्वर आणि गोदावरी आणि कादवा या 2 नद्यांच्या संगमाजवळ हे ठिकाण आपल्याला पाहायला मिळतं. तर याच घटकावरती आपल्याला वेगवेगळे प्रश्न विचारले जाऊ शकतात. म्हणजे आता 2020 मध्ये जी काही ठिकाणं त्याच्यामध्ये समाविष्ट केली गेली, भारतातली एकूण 10 नवीन रामसर स्थळं घोषित केली गेली. त्याच्यामध्ये सर्वाधिक म्हणजे एकूण 6 स्थळं ही उत्तर प्रदेश या राज्यातली होती. त्याच्यानंतर पंजाब राज्यातली 3 आणि महाराष्ट्रातलं 1 अशी एकूण 10 त्याच्यामध्ये समाविष्ट केलेली आहेत. तर आपल्याला एखादं रामसर क्षेत्र आणि ते कोणत्या राज्यामध्ये येतं हे सुद्धा जोड्या लावायला विचारलं जाऊ शकतं. किंवा याच्या व्यतिरिक्त आता मागच्या वर्षीच्या पूर्व परीक्षेला बघा आपल्याला जैवविविधता कराराची अंमलबजावणीची तारीख आपल्याला विचारलेली होती. अतिशय खोलामध्ये जाऊन तो आपल्याला प्रश्न विचारलेला होता. पण मागच्या वर्षी सुद्धा तो चर्चेमध्ये महत्वाचा असणारा मुद्दा होता. कारण जैवविविधता कराराला 25 वर्ष पूर्ण झालेली होती. तर आयोग सुद्धा आपल्याला काहीही उचलून कधीही टाकत नाही. बऱ्याचदा त्याच्या मागे काहीतरी पार्श्वभूमी असते. तर प्रत्येकच प्रश्नाला नाही, परंतु आपण थोडासा अभ्यास करत असताना आपण असं एक्सपेक्ट करू शकतो की याच्यावरती आपल्याला प्रश्न येऊ शकेल. तर नांदूर मध्यमेश्वर हे महाराष्ट्रातलं प्रथम स्थळ त्यातलं ठरलेलं आहे.
आणि चौथं विधान असं म्हणतं सुंदरबन हे क्षेत्रफळानं देशातलं सर्वात मोठं रामसर क्षेत्र आहे. तर हे सुद्धा बरोबर असणारं विधान आहे. सुंदरबनचा जर विचार केला तर पर्यावरणातला अजून एक मुद्दा नेहमी चर्चेमधला असणारा खारफुटींची वन. तर सुंदरबन हे जगातलं सर्वात मोठं खारफुटीचं वनांचं क्षेत्र म्हणून सुद्धा ओळखलं जातं. त्याच्यामुळे ते सुद्धा नेहमी चर्चेमध्ये असणार आहे. तर ते विधान सुद्धा आपलं चुकीचं आहे, बरोबर असणार आहे. फक्त पर्याय क्रमांक 2 हे चुकीचं असणारं विधान आहे. जगातील सर्वाधिक रामसर स्थळ युनायटेड किंगडम ऑफ ग्रेट ब्रिटन आणि उत्तर आयर्लंडमध्ये एकूण 175 पाणसर स्थळ त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तर आता हे झालं करंडमधल्या असणाऱ्या सगळ्या गोष्टी. रामसर करार तो कधी झाला, आंतरराष्ट्रीय पातळीवरती कार्यान्वित कधी झाला आणि भारतामध्ये कधी लागू झाला, या सुद्धा तिन्ही गोष्टी आपल्याला माहित असणं खूप गरजेचं आहे. रामसर करार 2 फेब्रुवारी 1971 रोजी आंतरराष्ट्रीय पातळीवरती केला गेला. तर 2 फेब्रुवारी हा जागतिक पाणथळ दिन म्हणून सुद्धा त्याच्या कारणानं साजरा केला जातो. तर 1975 डिसेंबर 1975 पासून हा करार लागू झालेला आहे. भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये हा थोडासा उशिरा आपल्या इकडे तो लागू झालेला आहे. तर 1 फेब्रुवारी 1982 रोजी भारतामध्ये हा करार लागू झालेला आहे. तर या तारखा सुद्धा आपल्याला परीक्षेच्या दृष्टीनं तितक्याच महत्वाच्या आहेत. 7व्या आपल्या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 हे चुकीचं असणारं विधान आहे. पुढचा प्रश्न आहे संयुक्त सराव आणि कोणत्या 2 देशांदरम्यान किंवा देशांच्या मध्ये तो झाला, हे दुसऱ्या गटामध्ये तुम्हाला इथं जोडायला दिलेलं होतं. संयुक्त सरावावरती याच्या अगोदर सुद्धा आयोगाने आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत. पहिल्या गट अ मध्ये पहिला जो काही दिलाय सहयोग कैझिन नावाचा संयुक्त सराव इथं दिलेला होता. तर 16 जानेवारी 2020 ला चेन्नई बंदर या ठिकाणी हा संयुक्त सराव आयोजित केलेला होता आणि भारत आणि जपानच्या तटरक्षक दलांनी हा संयुक्त युद्ध सराव आयोजित केलेला होता. त्याच्यानंतर दुसरा आहे संप्रीती. तर संप्रीती भारत व बांगलादेश या देशांदरम्यान संयुक्त सराव हा आयोजित केला जातो. त्याच्यानंतर मित्रशक्ती भारत व श्रीलंका आणि त्याच्यानंतर जैर अल बहर भारत व कतार. तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर येतं. आता सहयोग कैझिन हा भारत व जपान दरम्यान आयोजित केला जाणारा संयुक्त सराव आहे. तर हा फक्त एकच असतो का, तर नाही. भारत आणि जपान यांच्या दरम्यान संयुक्त सराव आयोजित केले जाणारे वेगवेगळे आहेत. मग त्याच्यामध्ये जिमेक्स नावाचा एक आहे, संयुक्त नौसेना सराव म्हणून हा ओळखला जातो. त्याच्यानंतर दुसरा आहे धर्मा गार्डियन, तर हा भूसेनेचा असणारा संयुक्त सराव आहे. आणि त्याच्यानंतर आहे वायुसेनेचा एक आहे शिन्यू मैत्री नावाचा. तर हे सुद्धा आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. एका वाक्यामध्ये जर आपल्याला विचारलं की पुढीलपैकी कोणकोणते सराव भारत व जपान या 2 देशांदरम्यान आयोजित करण्यात येतात किंवा आयोजित केले जातात, तर ते सुद्धा आपल्याला प्रश्न तशा पद्धतीचा सोडवता आला पाहिजे. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे 9व्या क्रमांकाचा. खूप महत्वाचा प्रश्न आपल्याला परीक्षेच्या दृष्टीनं, कारण पद्म पुरस्कार भारतातले सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणून हे ओळखले जातात आणि त्याच्यावरती आपण प्रश्न सुद्धा परीक्षेला एक्सपेक्ट करू शकतो. तर आपल्याला इथं हा प्रश्न विचारलेला होता पद्म पुरस्कार 2020 संदर्भातला. 4 विधानं दिलेली होती आणि चुकीचं विधान निवडा असं इथं म्हटलेलं होतं. पहिल्या विधानाचा जर विचार केला, अतिशय साधा सोपा तसा प्रश्न होता. तर पद्म पुरस्कारांची स्थापना कधी झाली हे पहिल्या विधानामध्ये इथं दिलेलं होतं. तर ते 1960 नसून 1954 साली पद्म पुरस्कारांची स्थापना करण्यात आलेली आहे. त्याच्यामुळं पहिलं विधान हे आपलं चुकीचं असणारं विधान आहे. दुसऱ्या विधानामध्ये असं म्हटलेलं आहे की या पुरस्कारामध्ये महाराष्ट्रातील 13 जणांना पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत. तर हे बरोबर असणार आहे. महाराष्ट्रातल्या 13 जणांना पद्म पुरस्कार जाहीर झालेले आहेत. पद्म पुरस्कार 2020 हे एकूण 141 जणांना प्रदान करण्यात आलेले आहेत. तर यंदा हे 141 जणांना हे पद्म पुरस्कार दिलेले आहेत, ज्याच्यामध्ये 7 पद्मविभूषण, 16 पद्मभूषण आणि 118 पद्मश्री पुरस्कार दिलेले आहेत. तर आपल्याला जसं आयोगाने याच्या अगोदर सुद्धा विचारलेलं आहे, या पद्म पुरस्कारांमध्ये आपल्याला जोडायला वाला एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. एका बाजूला तुम्हाला पुरस्कारांची नावं आणि दुसऱ्या बाजूला पुरस्कार विजेते हे सुद्धा जोडायला वाला विचारलं जाऊ शकतं. तर आपल्या या सराव संचांमध्ये वेगवेगळ्या दृष्टिकोनातून आपण या घटकावरती प्रश्न बघणार आहोत. एखाद्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण त्याच्यावरती प्रश्न बघू. तर इथं मात्र लक्षात ठेवण्यासारखं म्हणजे एका वाक्यामध्ये वेगवेगळ्या परीक्षेला याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो.
की पद्म पुरस्कार 2020 मध्ये एकूण इतक्या लोकांना पद्मभूषण मिळाला किंवा इतक्या लोकांना पद्मविभूषण मिळाला किंवा पद्मश्री पुरस्कार इतक्या लोकांना मिळाला असं विचारलं जाऊ शकतं. किंवा याच्या व्यतिरिक्त या पद्म पुरस्कारामध्ये एकूण महिला पुरस्कार विजेत्या किती आहेत किंवा विदेशी लोक किती आहेत किंवा मरणोत्तर किती जणांना जाहीर झाला, तर हे सुद्धा आपल्याला वाक्यामध्ये त्या टाकलं जाऊ शकतं. माझा सांगण्यामागचा उद्देश तुम्हाला समजतोय का? तर आपल्याला फक्त कुठल्या तरी टेस्ट सिरीज मध्ये किंवा या वेबसाईटवरती मी चालू घडामोडीचे प्रश्न अभ्यासले आणि माझा चालू घडामोडीचा अभ्यासच झाला असं जर तुम्ही समजत असाल तर ती धोक्याची घंटा आहे. तर आपल्याला तो मुद्दा समोर आल्यानंतर थोडासा आपणच विचार केला पाहिजे की याच्या व्यतिरिक्त मग अजून आयोग आपल्याला वाक्यामध्ये काय विचारू शकतं. तर समजा यातलं एखादं वाक्य डिलीट करून त्या ठिकाणी तुम्हाला असं विचारलं जाऊ शकतं की या पुरस्कारामध्ये एकूण इतक्या महिलांना पुरस्कार मिळाला. तर या पद्म पुरस्कार 2020 मध्ये 33 महिलांना हा पुरस्कार मिळालेला आहे. 18 विदेशी NRI किंवा PIO किंवा OCI, तर 18 जणांना तसा पुरस्कार मिळालेला आहे आणि एकूण 12 जणांना मरणोत्तर पुरस्कार दिलेला आहे. तर हे सुद्धा कुठल्या तरी एखाद्या वाक्यामध्ये टाकून तुम्हाला आयोग विचारू शकतं. तर पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं चुकीचं असणारं विधान आहे. तर 1954 असं जर या 60च्या ठिकाणी असतं तर ते योग्य ठरलं असतं. या लेक्चर मधला आपला शेवटचा प्रश्न आहे तो आहे व्योममित्रा हे काय आहे असं इथं आपल्याला विचारलेलं होतं. तर आता संरक्षण आणि अंतरिक्षा घटकाच्या अंतर्गत जाणारा हा आपला प्रश्न आहे. व्योममित्रा हे काय आहे इथं असं विचारलेलं होतं. तर 4 पर्याय तुम्हाला तिथं दिलेले आहेत. त्याचं योग्य उत्तर आहे गगनयान मोहिमेतील महिला अर्ध ह्युमॅनॉइड. तर गगनयान मोहिमेत सहभागी होणार असलेली पाय नसलेली महिला अर्ध ह्युमॅनॉइड तिला हे व्योममित्रा नाव दिलेलं आहे. तर गगनयान मोहीम आयोजित आहे आणि बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आणि इस्रोच्या केंद्रांनी एकत्रितपणे व्योममित्राची निर्मिती केलेली आहे. तर ही व्योममित्रा 2 भाषांमध्ये बोलू शकते, हिंदी व इंग्रजी भाषामध्ये ती बोलू शकते आणि तिला गगनयान मोहीम मध्ये सोडण्यात येणार आहे. तर हे आपल्या पहिल्या लेक्चर मधले एकूण 10 प्रश्न होते. तर आपल्याला असे एकूण 30 लेक्चर पाहायचे आहेत आणि प्रत्येक प्रश्न संचामध्ये तुम्हाला 10 प्रश्न अभ्यासायला मिळतील. हे सगळे प्रश्न आयोगाच्या धर्तीवरती फ्रेम केलेले आहेत आणि परीक्षाभिमुख व दर्जेदार असणारे आहेत. तर तुम्हाला चालू घडामोडींचा अभ्यास जर तुम्ही याच्या अगोदर केलेला असेल किंवा वाचन केलेलं असेल तर उजळणीसाठी तुम्हाला हे प्रश्न खूप उपयोगाचे ठरणार आहेत. तर तुमच्या मित्रांपर्यंत आपल्या या अनअकॅडमीच्या युट्यूब चॅनलची लिंक पोहोचवा. तुम्ही सुद्धा अनअकॅडमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून जे काही इथून पुढचे आपले लेक्चर येणार आहेत तर त्याच्या अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.